मी सांगेल की आहे 7 मेंटर म्हणजे चांगलं आहे आणि आजकाल नॉलेज तर काय सगळीकडेच भेटतं, कुठून पण सेल्फ स्टडी पण करू शकतात. पण मेन गोष्ट म्हणजे प्लेसमेंट आहे, ती तुम्हाला 7 मेंटरकडून मला तरी वाटतं थोडी चांगल्या प्रकारे भेटू शकते ते. कारण हं. नॉलेज तर आजकाल खूप सारे प्लॅटफॉर्म आहे, तिथून घेऊ शकता. पण जी मेन गोष्ट म्हणजे नॉलेज ट्रेनिंग सेंटर पण आहे चांगलं आहे, पण मेन गोष्ट प्लेसमेंटची आहे. तो हं. प्लेसमेंटसाठी कॉल्स वगैरे मला वाटतं इथून जास्त प्रमाणात पुरवले जात आहेत. Hello guys, this is Reshma from Seven Mentor. We are back here again to meet one of our successful place student, Saurav. So he's a recent student got placed who has done training from Seven Mentor. Let's hear from him how his journey was. So let's meet Saurav. Hi Saurav, हाय, how are you? आय एम गुड. All good? येस. थोडं तुझ्याबद्दल सांगू शकतोस? माझं नाव सौरव आहे आणि मी शिक्रापूरला राहतो आणि मी ग्रॅज्युएशन माझं वाघोलीला झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी क्लासेससाठी 7 मेंटर जॉईन केलेलं. ओके. तुला कसं कळालं सेवन मेंटॉरबद्दल? 7 मेंटर आता त्यावेळेस ठरलं जेव्हा की मला आय टीचे कोर्सेस करायचे आहेत, त्यावेळेस मग मी Googleवर सर्च केलं. आपण पहिल्यांदा तेच करतो ना Googleवर. मग Googleवर सर्च केलं, त्याच्यानंतर मग मी मॅप्सवर पण रिव्ह्यू बघतो. Googleला पण चांगले रिव्ह्यू भेटले. 7 मेंटर म्हणून चांगलं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तिथे रिव्ह्यूज वगैरे भेटले आणि तिथून मग मी ठरवलं की एकदा व्हिजिट करायचं. मग एकदा व्हिजिट करून गेलो. मग सरांशी भेटलो, सरांसोबत पण बोलून व्यवस्थित वाटलं आहे सगळं व्यवस्थित. त्याच्यानंतर मग मी जॉईन केले ते क्लासेस. ओके. कुठले क्लासेस कंप्लीट केलेत तू? क्लासेस मला क्लाउडमध्ये जायचं होतं. त्याच्यामुळे मग क्लाउडला 3 गोष्टी महत्त्वाच्या राहतात. एक नेटवर्किंग महत्त्वाचं राहतं, एक लिनक्सचं बेसिक ऑपरेटिंग सिस्टम लँग्वेज ती एक लागते आणि त्याच्यानंतर एक क्लाउड कोणतं तरी AWS, Azure, GCP. सो त्यावेळेस मी AWS ट्रेंडिंगमध्ये होतं, त्याच्यामुळं मग मी AWSचं घेतलं होतं. AWS, लिनक्स आणि नेटवर्किंग CCNA. परफेक्ट. सो तुला प्रॉपर सगळी इन्फॉर्मेशन गाईडन्स टीमकडनं मिळालं आहे, हो, राईट? टीमकडनं मिळालं सगळं. ओके. ट्रेनिंग कशी वाटली तुला? ट्रेनिंग चांगले होते. रोज 1.5-2 तास राहायचे. त्याच्यात ट्रेनिंग द्यायचे. म्हणजे जे लेक्चर आहे ते लेक्चर पण द्यायचे आणि त्याच्यासोबतच जर तुम्हाला जर टाईम असेल तर तुम्ही तिथंच लॅबमध्येच जर तुमचे प्रॅक्टिकल्स वगैरे करू शकता. काय डाऊट असलं तर तिथंच विचारू शकता आणि मग ते जसं शिकवतात तसं तुम्ही त्यांच्यासोबत पण करू शकता. मग त्याच्यामुळं समजून जातं लवकर काय आहे ते विषय. ओके. सो तुला ट्रेनर्स तसं सपोर्ट दिलेला आहे सपोर्ट दिलेला आहे. ट्रेनर्सने, राईट? त्याच्यानंतर कधी-कधी काय कॉल्स घरी असताना काय प्रॉब्लेम जर आला, तर कॉलवर किंवा मेसेजवर सुद्धा जर आपण स्क्रीनशॉट वगैरे टाकले, असा-असा एरर येतोय, तर तिथून पण त्यांच्याकडून मला खूप वेळा मदत झालेली की बा असं-असं कर म्हणून. परफेक्ट. सो आफ्टर क्लास ऑल्सो तुम्हाला सपोर्ट मिळाला आहे हो, सपोर्ट ट्रेनर्सकडनं. मिळाला. प्रॅक्टिकली तुम्हाला हँड्स ऑन एक्सपिरियन्स हँड्स ऑन. मिळाला ट्रेनिंगमध्ये, राईट? येस. सो बाकी तुम्हाला दुसऱ्या टीमकडनं सपोर्ट कसे होते? CRM टीम आहे आपली, प्लेसमेंट टीम आहे, राईट? प्लेसमेंट टीमचा खूप चांगला सपोर्ट आहे बघायला गेलं तर. कारण अ, म्हणजे कंटिन्यू मेल जेव्हा ओपन करायचो मी, तेव्हा मला 1-2 म्हणजे व्हॅकन्सीज असायच्याच बाबा, 7 मेंटरकडून काहीतरी ओपनिंग आहे तुमच्यासाठी. ओपनिंग्स आहेत. म्हणजे कायम जेव्हा मी ओपन करायचो ना ईमेल माझा, त्यावेळेस मेसेज चालूच असायचे की बाबा इथे ओपनिंग आहे त्या रोलसाठी, त्या रोलसाठी. हं, त्याच्यानंतर रिझ्यूम वगैरे पाठवायचो मी आणि होऊन हं. जायचं मग ते. ओके. सो तुला इनफ ओपनिंग्स तसे इनफ मिळालेले ओपनिंग्स आहेत, होते वगैरे. राईट? ओके. अजून तुझी जर्नी सांगू शकतोस का? कशी राहिली? इंटरव्ह्यू कसा झाला तुझा? इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू म्हणजे हेच क्वेश्चन होते आणि त्याच्यानंतर मी सेल्फ पण प्रिपरेशन केलं होतं थोडं. आधी जे क्लासचे जे नोट्स वगैरे काढल्या होत्या, जे सरांनी शिकवलं त्याच्या नोट्स आणि त्याच्यानंतर काही YouTubeवरून लेक्चर वगैरे, ते आपल्या असं थोडं ब्रशअप स्किलसाठी ते पण पाहिलेलं आहे हं. आणि त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यूत चांगले गेले माझे खूपच. ओके. तू रिसेंटली प्लेस झालाय, सप्टेंबरमध्येच जॉइन केलंय. कंपनी कशी आहे? कंपनी चांगली आहे एकदम. रेप्युटेड कंपनी आहे, वन ऑफ द टॉप 5 कंपनीज. हं. आणि कंपनीत गेल्यावर मला कळलं की जेव्हा एकदा आतमध्ये गेलो मी टीममध्ये, त्यावेळेस असंच बोलता-बोलता मला कळलं की 7 मेंटरचं नाव तिथं चांगलं आहे. जेव्हा ते मॅनेजर मला बोलले की 7 मेंटर आमच्यासाठी टॉपला आहे. टॉपला आहे. त्यावेळेस मला कळलं की 7 मेंटरचं आहे म्हणजे. सो तुला कंपनीकडनंही फीडबॅक मिळाला. कंपनी कळलं की मला 7 मेंटर कसं चांगलं. चाललंय तुझं काम आता तिथे? काम व्यवस्थित चाललंय. लर्निंग खूप साऱ्या शिकायला गोष्टी आहे. शिकतोय पण मी खूप साऱ्या गोष्टी. हं. त्याच्यामुळे ॲक्च्युअल वर्कमध्ये काय करायला भेटतं ते समजतंय तिथे गेल्यावर कामाच्या ह्याच्यात. ओके. सौरभ, तुझ्या ग्रॅज्युएशनबद्दल सांगू शकतोस? तू कशात केलेस ग्रॅज्युएशन? ग्रॅज्युएशन माझं पुणे युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे. वाघोलीला मी कॉलेजला होतो हं, हं. आणि माझं बॅकग्राऊंड बघायला गेलं तर आय-टीचं किंवा कॉम्प्युटरचं नाही. माझं बॅकग्राऊंड आहे सिव्हिलचं आहे. ओके. सो त्यावेळेस बघायला गेलं तर मला गव्हर्नमेंटसाठी प्रिपेअर करत होतो मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. पण नेमका कोरोना आला त्यावेळेस, त्याच्यामुळे मग काय
ते प्लॅन माझा सक्सेस झाला नाही. घरच्यांना वाटायचं की गव्हर्नमेंटमध्ये बघ, पण नाही झालं ते. मग त्याच्यानंतर आय टीचा ट्रेंड चालू होता सगळा त्याच्या वेळेस. त्याच्यामुळे म्हणलं आपण पण बघावं करून. काही मित्र होते 1-2, ते ते करत होते कोर्सेस इकडं तिकडे त्या ठिकाणी. आणि मग मला पण वाटलं करावं मी. मग अशा दृष्टीने मग मी इथं आलो. ओके. मग सिव्हिल इंजिनिअरिंग करताना त्यानंतर तुला नेटवर्किंग का वाटलं? नेटवर्किंग का चूज करायचं तुला? नेटवर्किंग त्यावेळेस क्लाउडचं जरा ट्रेंड चालू होता. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी AWS. त्याच्यामुळे मग मला त्याच्यात करायचं होतं. मग त्या क्लाउडसाठी मेन सगळ्यात बेस्ट म्हणजे ते नेटवर्किंगाचे ते IP ॲड्रेसिंग वगैरे, सबनेटिंग वगैरे ह्या गोष्टी. कारण त्या सगळ्या तुम्हाला मशीन्स सर्व्हर्स क्रिएट करण्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी. मग त्याच्यामुळं मग तो पण कोर्स गरजेचा होता. कारण कोणत्याही क्लाउडवर तुम्हाला काम करायचं म्हटलं तर नेटवर्किंग बेस आहे. नेटवर्किंग आणि लिनक्स ह्या 2 गोष्टी. त्याच्यामुळे मग त्या क्लास पण करणं गरजेचं होतं. तुम्हाला नुसतं क्लाउड करून काय फायदा होणार नाही. नुसतं तुम्हाला ते नुसतं प्लॅटफॉर्म मिळेल की तुमचे सर्व्हर डिप्लॉय करा प्लॅटफॉर्म मिळून. पण सर्व्हर डिप्लॉय करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात बॅकएंडच्या, त्या नेटवर्किंगच्या, त्या पण महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे त्यासाठी नेटवर्किंग फार महत्त्वाचं आहे. ओके. जसं तू म्हणाला की ऑपरेटिंग सिस्टम पण आपल्याला लागतं त्याची इन्फॉर्मेशन. मग विंडोजची युजली लोकांना माहीत असतं विंडोज कसं ऑपरेट करायचं आहे. सो लिनक्स हे आपल्याला AWS साठी मॅन्डेटरी राहणार. येस. सो ही इन्फॉर्मेशन जशी तू कलेक्ट केली त्यामुळे तू अपग्रेड करायचा त्याच्यामध्ये विचार केला. आधी काही असे गोष्टी तुला अशा वाटल्या की नेटवर्किंगमध्ये मी त्यात स्कोप आहे, मी करू शकतो जस्ट बिकॉज ट्रेंडिंग आहे म्हणून, का तुलाही तुझा थोडा इंटरेस्ट त्यामध्ये होता? इंटरेस्ट तर मला एवढा नव्हता याच्यामध्ये काय. कारण जे सगळं झालं ते काळाच्या ओघातच झालं. कारण कोरोना आला त्याच्यानंतर मग इंटरेस्ट बिल्ड करायला लागला. पण जसं-जसं मी शिकत गेलो ना या गोष्टी, तसं-तसं इंटरेस्ट होते. आधी मला काही नॉलेज नव्हतं. आता आधी IT काही एवढं नव्हतं त्यावेळेस. आणि मग जसं-जसं मी शिकत गेलो तसं-तसं माझा इंटरेस्ट वाढत गेला. ही गोष्ट नवीन काहीतरी शिकायला भेटते तसं बघायला गेलं तर मला आवडायला लागल्या त्या गोष्टी. मग अजून डीपमध्ये गेलो. मग अजून हळू गोष्टी शिकत गेलो असं झालं. ओके. सो जसं IT तुला अजिबातच माहीत नव्हतं आणि तू स्टेप इन केलं पहिलं नेटवर्किंगसाठी. सो अवघड गेलं असणार पहिल्यांदा? हो, स्टार्टिंगला अवघड गेलं. पण इथलं म्हणजे ट्रेनर्स जे शिकवायचे एकदम प्रॉपर स्क्रॅचपासून शिकवायचे आणि काय डाऊट आला तर विचारून तिथल्या तिथं विचारायचो. त्याच्यामुळे मग थोडं बेसिक थोडं व्यवस्थित झालं त्या हिशोबाने. ट्रेनर चांगले होते त्याच्यामुळे मग असंच. ट्रेनरनी तसं म्हणजे तुम्हाला ग्राउंड लेव्हलला येऊन ग्राउंड सगळं लेव्हलवरून. कारण एक्सप्लेन केलेलं आहे. आणि आपल्या इथं CCNAला मला वाटतंय ते प्रॅक्टिकलसाठी हब स्विचेस वगैरे पण मोडेम्स वगैरे मांडलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काही गोष्टी सांगून नाही कळत किंवा लॅपटॉप वगैरेवर दाखवायचे ते नाही. पण आपल्या इकडे डायरेक्ट मला वाटते वस्तू आहेत म्हणजे मशीन्स आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट हे असं स्विच, मोडेम सगळ्या गोष्टी त्या केबल्स वगैरे त्या मग लवकर प्रॅक्टिकली करून प्रॅक्टिकली मग दाखवलं त्या त्यांनी. लवकर समजून गेल्या त्याच्यामुळे इझी पडलं इझी ते पडलं तुम्हाला. जरा. कुठले ट्रेनर होते तुमच्या? मला CCNAसाठी मला समीर म्हणून होते ओके. आणि लिनक्ससाठी मला ते अभिजित दहातोंडे होते. खूपच भारी त्यांचं बोलणं-बिलणं एकदम प्रॉपर सांगायचे व्यवस्थित समजून. आणि AWSसाठी पण तेच होते अभिजितच. अभिजित सर होते. आणि AWS आपली म्हणजे मला पॉलिसी आहे ना, की बाबा जर तुला परत जर क्लास करायचा असेल किंवा तू 1 वर्षात किती पण वेळा अटेंड करू शकतो असं काहीतरी. करेक्ट. हो. मग त्याच्यानंतर मग मी अभिजित सरांच्या बॅचनंतर मला थोडं वाटलं थोड्या दिवसांनी मी जेव्हा सेल्फ स्टडी करत होतो, की बाबा मला थोडं काही गोष्टी अजून थोड्याशा हे नाहीत म्हणजे अंडरस्टँडिंग नाही आलं. तर मी परत एक थोड्या दिवसांसाठी परत बॅच जॉईन केली होती. मला जेव्हा कळलं मला जो टॉपिक समजला नाही तो टॉपिक चालू आहे. तर मी परत आफताब सरांची त्यांची एक बॅच जॉईन केली होती थोड्या मला वाटते 2-3 आठवड्यांसाठी. त्याच्यातून पण माझे ते अंडरस्टँडिंग क्लिअर होऊन सो गेलं. फ्लेक्झिबिलिटी तेवढी मिळाली तुला परत एक सेशन्स रिपीट करायला, अंडरस्टँडिंग क्लिअर होला तुझी, राईट? ओके. सो इनफ सपोर्ट तुला तसा होता की ग्राउंड लेवलपासून तुला टेक्निकलपर्यंत सगळं क्लिअरन्स मिळालेलं आहे, राईट? आता तू जॉब करत आहेस, तुला तिथे एक्सपिरियन्स तुझा वेगळा मिळतोय, तू नवीन नवीन त्यात गोष्टी शिकतोयस. सो पुढे तुझा एम काय आहे आता? तू त्यामध्ये कसं ग्रूम करणार आहेस स्वतःला? एम म्हणजे सध्या तर आता हे फील्ड जोमात चालू आहे आणि पुढं पण याच्यातच राहणार आहे. आता याच्यातून AIमध्ये पण आमच्या याच्यात AIची पण सोबतच काम करतात आमचे. त्याच्यामुळे मग AI इंटिग्रेशन वगैरे पण आमच्या DevOpsमध्ये येतं आहे. मग AIचं ट्रेंडिंग चालू आहे. त्याच्यामुळं काही धोका नाही तसा बघायला गेलं तर फ्युचरसाठी. आणि मी आत्ता जस्ट MBA पास केलेलं आहे आत्ता जस्ट ह्याच वर्षी जूनमध्ये. सो जर वाटलंच पुढं जसं म्हणजे आज पुढचं काय सांगता येत नाही आपल्याला, पण पुढं वाटलंच तर मी मॅनेजमेंट साईडला पण जाऊ शकतो आहे. कारण आता याचा पण प्रॅक्टिकल कोर इम्प्लिमेंटेशनचा पण माझ्याकडे एक्सपिरियन्स राहील. आणि म्हणजे आत्ता कसं आहे मी काम करतो आहे तर ते वरून काम येते ना, की बाबा आमचे जे सिनियर्स आहेत किंवा आर्किटेक्चर मॅनेजर वगैरे ह्या गोष्टी ते सगळे प्रोजेक्ट आणतात आम्हाला. मग आम्ही फक्त ते इम्प्लिमेंट करून प्रोजेक्ट बनवून देतो आहे.
हे आम्ही फक्त काम करतोय, पण ज्या गोष्टी होत आहेत मॅनेजमेंटच्या, की प्रोजेक्ट कसं येत आहेत, त्यासाठी काय करावं लागतं, कुणाकडून येत आहे, त्यासाठी काय प्रोसेस राहते वगैरे, कोणासोबत बोलणं वगैरे, ह्या गोष्टी कम्युनिकेशन, त्या गोष्टींसाठी मग मी MBA केले. मग भविष्यात त्या साईडला पण मी वळू शकतो. ग्रेट. म्हणजे तुझा एम पुढे मॅनेजमेंटमध्ये जायचा आहे. हां, मग तेच आता आत्ता नाही सांगू शकत, पण हे जर व्यवस्थित चालू राहिलं तर ठीक आहे, नाही चालेल. पण म्हणजे 2 चान्सेस ठेवलेत मी, की बाबा DevOpsमध्ये पण पुढे जाऊ शकतो क्लाउडमध्ये आणि मग किंवा मॅनेजमेंट साईडला पण जाऊ शकतो. हे करून मॅनेजमेंट साईडला AWS नंतर DevOps ऑप्शन आहे आपल्याला आहे. जसे. बिकॉज DevOps थ्रू पण आपण बरेच टूल्स अपग्रेड करून त्याच्यामध्ये एक लेवल अप होऊ शकतं. DevOpsचे पण आपल्याकडे चांगले कोर्सेस आहे, कारण माझ्या मित्रांनी केलं होतं याचे Kubernetesचा केला होता आणि Terraformचा. म्हणजे एकदम ह्या गोष्टी थोड्या क्रिटिकल आहेत. मग एकदम बेस, एकदम पार ग्राउंड लेवलपासून त्या समजण्यासाठी चांगलं आहे ट्रेनिंग सेंटर. Thank you, Saurav. Thank you so much for coming. Thanks for your feedback. I wish you all the best for your future, and once again, congratulations. थँक्यू. Thanks for coming.